वैष्णवी हगवणेंच्या केसमध्ये पहिल्या दिवशीपासूनच पोलिसांची भूमिका ही संशयास्पद राहिलेली आहे। ज्या दिवशी वैष्णवीचा मृत्यू झाला त्या दिवशीच तिचे आई वडील जेव्हा तक्रार दाखल करायला पोलीस स्टेशनमध्ये गेले तेव्हा 1.5 दिवस तिची मृत्यूबाबतची तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही। तक्रार दाखल करून घेतल्यानंतर देखील जे कलम लावण्यात आले ते कलम सौम्य प्रकारचे होते। खरं वैष्णवीच्या मृत्यूच्या दिवशीच हे उघड होतं की तिच्या अंगावरती 29 ठिकाणी जखमा आहेत आणि हे प्रथम दर्शनीच्या अहवालामध्ये देखील नमूद आहे की वैष्णवीच्या अंगावरती 29 ठिकाणी जखमा आहेत आणि तिचा क्रूरपणे तिला मारहाण झालेली आहे हे तिच्या शरीरावरच्या जखमा बघताना दिसतंय। माझा या निमित्ताने प्रश्न आहे की जर तिच्या शरीरावरती 29 ठिकाणी जखमा असताना त्या FIR मध्ये आत्महत्येस प्रवृत्त करणे किंवा जीव जाईल तोपर्यंत मारहाण करणे किंवा अशा अनेक कठोर कलमांचा त्यामध्ये समावेश का करण्यात आला नाही? कुठेतरी आरोपींना मदत होईल अशा रीतीने ती FIR नोंदवल्या गेली होती का? की ज्या FIRचा आज आरोपी असलेल्या लोकांना मदत होते आहे आणि त्याच FIRच्या आधारावरती आज आरोपींचे वकील हे वैष्णवीच्या चारित्र्य हननापर्यंत पोहोचलेली त्यांची मजल गेलेली आहे। कारण FIR नोंदवताना राहिलेल्या त्रुटी हे त्याचं कारण आहे। माझी या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की ह्या केसमध्ये कुठेतरी राजकीय दबाव आहे का? कुठेतरी पोलीस यंत्रणेवरती दबाव आहे का? कारण जे आरोपी आहेत ते राजकीय पक्षाशी निगडीत आहेत, त्यामुळे कुठलाही दबाव पोलिसांवरती असू नये अशी सगळ्यांची अपेक्षा असताना ह्या केसमध्ये पोलिसांची जी भूमिका आहे ती संशयास्पद आहे। माझी आपल्याला विनंती आहे की वैष्णवी हगवणेंची केस ही आपण CID कडे वर्ग करण्यात यावी। जशी बीडच्या संतोष देशमुखांच्या केस संदर्भामध्ये सुरुवातीला पोलिसांची भूमिका ही संशयास्पद राहिली आणि जेव्हा ही केस CID कडे वर्ग करण्यात आली त्यानंतर त्या केस संदर्भातल्या अनेक घडामोडी अनेक घटना ह्या बाहेर आल्यात आणि सत्य बाहेर यायला मदत झाली। तसंच वैष्णवी हगवणेंच्या केसमध्ये अजूनही सत्यता लपवली जाते आहे किंवा कुठेतरी राजकीय दबाव असायला वाव आहे। माझी विनंती आहे ही केस लवकरात लवकर CID कडे वर्ग करण्यात यावी जेणेकरून वैष्णवीला न्याय मिळेल आणि या केसच्या संदर्भातले आजूबाजूचे जे सगळे पैलू आहेत ते निपक्षपाती बघितल्या जातील आणि त्याची चौकशी होईल आणि ह्या घटनेच्या मागचं सत्य हे लवकर बाहेर येईल। ही केस लवकरात लवकर CID कडे वर्ग करण्यात यावी अशी माझी विनंती आहे। धन्यवाद।